वाढलेल्या पाण्यामुळे माझी ज्वारी, हरभरा, जवळ संपूर्ण पाण्याखाली जाऊन नुकसान झालेलं आहे. बरं, हरभरा तुम्ही काढून ठेवला होता समजतंय. काढून ठेवला होता, कडप पाण्यात आहे ती. बरं, मग ती काय त्याच्यासाठी काय काय उपाययोजना केली? आता काय उपाययोजना करायची? चिखल आहे, ती गोळा करताना नुकसानच आहे त्यात 50%. बरं, ज्वारीचं काय आहे? काय परिस्थिती? ज्वारी काय पाण्यामुळे पडलेल्या खाली काढता येत नाही, बरं, जड जाते काढायला. बरं. मग जवस आहे, जवस तर पूर्ण भिजूनच गेले. मी विठ्ठल जेवण चौगुले, राहणार बोराळे. आता सध्या जी आवश्यकता नसताना कॅनलला सोडलेलं पाणी ही पाटबंधाऱ्यानं कुठल्याही प्रकारची पूर्वकल्पना न देता झोपीत शेतकऱ्याच्या मस्तकात धोंडा गाठल्यासारखा हा पाणी सोडलं. शेतकऱ्याची अवस्था अशी आहे, आई जगू देना आणि बाप भीक मागू देना अशी परिस्थिती शेतकऱ्याची असताना वरून सरकार असं मारतंय. याचा सरकारनं विचार केला पाहिजे आणि त्वरित शेतकऱ्यांना याची काय असेल ती नुकसान भरपाई पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी, अन्यथा प्रहारच्या वतीनं मोठे जन आंदोलन आम्ही उभा करू. आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी स्टार सम्राट सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचे बटन दाबून आपल्या मोबाईलवर नोटिफिकेशन्स मिळवा.